प्रशासनाकडून समिती स्थापन केली जाते। समिती या सगळ्या संदर्भातला अहवाल तयार करते, विभागीय आयुक्तांच्या समोर मांडते। मात्र एवढं सगळं झाल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री म्हणतात अशा प्रकारची मोठी समिती स्थापन करण्यात आलेली नाही। त्यामुळे हा कसला कारभार आहे हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकदा राज्याला सांगितलं पाहिजे। बघूया पुढली बातमी। झी 24 तासनं कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीला आणलं। यामध्ये शीतल तेजवानी मास्टरमाइंड असल्याचं उघड झालंय। मात्र आता तेजवानीवर मेहरबानी दाखवली जाते का असा प्रश्न पडला। याचं कारण म्हणजे गुप्तपणे तेजवानीची चौकशी केली जाते। स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी ही मुदतवाढ दिली जाते। बघूया सविस्तर। शीतल तेजवानीवर मेहरबानी। शीतलच्या सवडीनं गुप्तपणे चौकशी। स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी ही मुदतवाढीची खैरात। देशभर गाजत असलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कोट्यावधी रुपयांचा घोटाळा दिवसाढवळ्या केलेल्या आरोपीला पोलीस आणि महसूल प्रशासन मात्र सोयी सवलती देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। शीतल तेजवानी ही कोरेगाव पार्क परिसरातल्या 300 कोटींच्या जमीन व्यवहारातली आरोपी आहे। शीतल तेजवानीनं 272 जमीन मालकांना फसवलंय। शीतल तेजवानीनं मुद्रांक शुल्क विभागाची फसवणूक केली आहे। सरकारी जमिनीवर मालकी सांगण्याचा प्रयत्न केलाय। अशा शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तिच्यावर कारवाई करण्यात तत्परता दाखवताना दिसत नाहीये। थंडा करके खाओ अशा भूमिकेत पोलीस चालल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय। वास्तविक पाहता प्रकरणात आरोपी पुरावे नष्ट करण्याची शक्यता असते। त्यामुळे तातडीनं ताब्यात घेऊन शीतलची चौकशी करणं गरजेचं आहे। झी 24 तासनं हा गैरव्यवहार 5 नोव्हेंबरला बाहेर काढला। शीतल तेजवानीवर 6 नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर 9 दिवस पोलीस शांत राहिले। तब्बल 9 दिवसानंतर पोलिसांनी 14 नोव्हेंबरला नोटीस बजावली। 14 नोव्हेंबरला चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली। नोटीस बजावल्यानंतर 5 दिवसांनी शीतल तेजवानी चौकशीसाठी हजर झाली। शीतलनं तोपर्यंत हायकोर्टात गुन्हा दाखल करण्याची याचिका केली। कोर्टातून शीतलला दिलासा मिळाला नाहीये। आता शीतलने एवढी धडपड केल्यावर पुणे पोलिसांना जाग आली। पुणे पोलिसांसमोर ती 18 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर झाली। ही चौकशी एवढ्या गुप्तपणे उरकली की माध्यमांना त्याची खबरही लागली नाही। शीतलची आणखी चौकशी करण्यात येणार आहे। यासाठी तिला गुरुवारी बोलवण्यात आलंय। एक आरोपी पोलिसांच्या समोर पुण्यात मोकाट फिरतो, गुन्हा रद्द करण्यासाठी कोर्टात जातो, तरीही त्याच्यावर पोलीस कारवाई का करत नाहीत, पोलीस अटक का करत नाहीत असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। तर पोलीस अजून बघू करू या भूमिकेतून बाहेर यायला तयार नाहीये। त्यांनी कागदपत्रांसारखं हजर राहावं असं म्हणण्यापेक्षा त्यांना तिथल्या तिथे त्यांनी अरेस्ट का नाही केलं कारण त्याच्यातले जे सगळे मुद्दे आहेत त्याच्यावर 7 ते 14 वर्षाची शिक्षा आहे। आणि सुप्रीम कोर्टचा कायदा म्हणतो की 2 वर्षाच्या वर जर शिक्षा होत असेल तरच अरेस्ट करावं। ही तर 7 ते 14 वर्षाची शिक्षा आहे। तर शीतल तेजवानीना अटक का झाली नाही? जवाब त्यांचे नोटीस इश्यू करण्यात आली होती। काल त्यांचे जवाब नोंदवण्यात आलेली आहे। ते जवाबाचे अवलोकन होईल। बाकी सगळे दस्तावेजचे पडताळणी ऑलरेडी झालेली आहे। ते त्याबद्दल पुढचे निर्णय तपासाचे घेण्यात येईल। तपास ऑलरेडी सर्व दिशेने चालू आहे। आणि शेवटी काय काय एव्हिडन्सेस भेटते आणि काय काय व्हायलेशन झालेली आहे त्याचे एक शेवटचे कन्क्लुजनवर पोहोचण्याची काम तपास पथक करत आहे। याबद्दल पुढची आता तपास बरेचसे लोकांचे जवाब नोंदवणे बाकी आहे। सगळ्यांचे जवाब नोंदवल्यानंतर एक शेवटचे कन्क्लुजन की काय प्रत्यक्ष घडलेली आहे आणि काय काय एबिरेशन्स किंवा व्हायलेशन झालेली आहे त्याबद्दल त्या निष्कर्षावर पोहोचता येईल। हे झालं पोलिसांचं। महसूल विभागही शीतल तेजवानीच्या थोडं जास्तच प्रेमात असल्याचा आरोप होतोय। शीतल तेजवानी हिनं केलेला व्यवहार रद्द करण्यासाठी तिला 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी मागण्यात आली। ही स्टॅम्प ड्युटी भरायची गरज नसल्याचं सांगायला महसूल मंत्री बावनकुळे यांनी मागे पुढे पाहिलं नाही। त्यांना या प्रकरणाची काही माहिती नाही। त्यांनीच त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टता दिली आहे। परंतु संपूर्ण महसूल खात्यामध्ये हा विषय आहे, आमच्या अखत्यारीत आहे। त्यामुळं महसूल खात्याने गुन्हे दाखल करण्यापासून आमच्या अधिकाऱ्यांना काढून टाकण्यापर्यंत कारवाई केली आहे। विकास खारगे समिती तयार केली आहे। महिन्याभरात रिपोर्ट येईल। शेवटी जागा सरकारची आहे, गव्हर्नमेंट लँड आहे।
आणि गव्हर्नमेंट लँडवर कुठलेही व्यवहार हे अधिकृत नसतात. त्यामुळं जे काही व्यवहार ज्यांनी केले आहे त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. आता लिहून देणाऱ्यांनी कसं लिहून दिलं, लिहून घेणाऱ्यांनी कसं लिहून घेतलं हे जरा बघावं लागेल. पण या ठिकाणी कुठलाही व्यक्ती सुटणार नाही ही खबरदारी महसूल मंत्री म्हणून मी घेईन. शेवटी नियम माहिती झाल्यानंतर तोंडघशी पडलेल्या महसूल विभागानं शीतल प्रेम कमी केलं नाही. शीतलच्या वकिलांनी स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितली. आता शीतल तेजवानी मुदत मागते म्हटल्यावर लगेच मुद्रांक शुल्क विभागानं 1 आठवड्याची मुदत देऊन टाकली. जी महिला सरकारची जमीन विकण्याचा प्रयत्न करते, सरकारची स्टॅम्प ड्युटी चुकवते, त्या महिलेवर एवढी मेहरबानी कशासाठी असा प्रश्न या निमित्तानं विचारला जाऊ लागलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे.